देशभरातल्या शेतकऱ्यांची आज दिल्लीच्या दिशेने कूच होणार आहे। पंजाब हरियाणा वगळता इतर राज्यांमधील शेतकरी आज दिल्लीला जाणार आहेत। मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधून शेतकरी रवाना झाल्याचा दावा करण्यात आलाय। बिहार, कर्नाटकमधून ट्रेनने जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। 10 मार्चला दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये रेल रोको आंदोलन होणार आहे। हरियाणा, पंजाबमधील खनौरी शंभू सीमेवरती आंदोलन सुरूच राहणार आहे। तर दिल्लीमधूनही महत्त्वाची घडामोड येते आणि आता थेट जाऊया दिल्लीला। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत, या पार्श्वभूमीवरती कशी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे? गुरुप्रसाद, जर पाहिलं तर शेतकरी जे मूळ आंदोलन जे सुरू आहे ते पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू आहे। या आंदोलनातील शेतकरी या दिल्ली मार्चमध्ये सध्या तरी सहभागी होणार नाही। मात्र या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की इतर राज्यातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये यावं आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये सहभागी व्हावं। आता जी माहिती मिळत आहे त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की बिहार, कर्नाटक आणि दिल्लीमधून दिल्लीमध्ये पोहोचायला अनेक राज्यात या राज्यासह इतर राज्यातील नेते सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी नेत्यांसह शेतकरी देखील येत आहेत। मात्र त्यांना रेल्वेमध्ये अडवण्यात येत आहे। काही लोक पायी देखील दिल्लीकडे कूच करतील असं देखील या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये खरंच शेतकरी येत आहेत का आणि त्यांना इथपर्यंत येऊ दिलं जात आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। अर्थात धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी।